नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर महाराष्ट्रभरामध्ये फिरत असताना थेटपणे आपण गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघामध्ये आहोत. खरं तर त्यांच्या निवासस्थानी आहोत, ज्या ठिकाणी ते निवांतपणे आज काही महत्वाच्या प्रश्नांना सामोरं जाताना आपल्याला दिसून येतील. अन्न, वस्त्र, निवारा ज्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना आवश्यक आहे, तशाच प्रकारे आपण नेहमी पाहत असतो की पंचमहाभूतांपासून असलेलं आपलं आयुष्य, त्यामध्ये पाणी हा स्रोत अत्यंत महत्वाचा आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातला ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, प्रत्येक ठिकाणी पाणी ही अतिशय जीवनावश्यक असलेली आपल्या सगळ्यांची गरज आहे. त्याच संदर्भात पुन्हा एकदा नवा गडी नवा राज्य झाल्यानंतर पाणी पुरवठा मंत्री पद हे गुलाबराव पाटील यांनाच सोपवण्यात आलेलं आहे. त्यांच्या खात्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामागची नेमकी कारण काय, पुढील 5 वर्षाचं त्या संदर्भातलं त्यांचं धोरण काय, हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. तर तमाम महाराष्ट्र आणि आपले सगळे प्रेक्षक बघतायत. गुलाबराव पाटीलजी, खरं तर खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या 5 वर्षांसाठी. मात्र मला एक विचारायचंय, अनेकांची खाती बदलली, अनेक बदल होताना पाहायला मिळाले, तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदारही होतात. मात्र पाणी पुरवठा मंत्री पद आपल्याला पुन्हा एकदा मिळालेलं आहे. तुमच्यापासून हे खातं हिरावून घेता आलं नाही, त्याची जबाबदारी पुन्हा तुमच्या खांद्यावरती देण्यात आली. या मागचं कारण तुम्ही आतापर्यंत केलेलं काम आहे का? हे बघा, हे खातं म्हणजे पूर्वी 500-700 कोटीपर्यंत या खात्यामध्ये खर्च व्हायचा. पण आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता या डिपार्टमेंटवर फार भर दिला. आपल्याला माहिती असेल की लाल किल्ल्यावरून एक पंतप्रधान शौचालय बांधा हे ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लोकांनी त्यांची खिल्ली सुद्धा उडवली. की पंतप्रधानासारखा माणूस सांगतो की शौचालय बांधा. पण आज आपण बघत असाल की खेड्यापाड्यामध्ये तुम्ही फिरता, मी फिरतो, जे पूर्वीचं टमरेल वातावरण होतं बऱ्यापैकी खेड्यातलं आता संपण्यात आलेलं आहे, बदललंय. आणि पाणी हे जे मागच्या काळामध्ये कमी बजेटचं खातं होतं, तर त्यांनी या देशामध्ये फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर देशामध्ये आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये जवळपास 8 लाख कोटी रुपये पूर्ण देशामध्ये या डिपार्टमेंटला दिले. त्यामध्ये कॅश शेअरिंग असल्यामुळे 50% राज्याचे आणि 50% केंद्राचे. त्यामुळे 4 लाख कोटी रुपये राज्याने आणि 4 लाख कोटी केंद्राने दिल्यामुळे मला तरी असं वाटतं की देशाचा हा पहिला पंतप्रधान असेल की त्यांनी पाण्याकरता एवढा पैसा खर्च केला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी हे ज्यावेळेस सत्तेमध्ये जेव्हा सेकंड पार्टमध्ये आम्ही आलो त्यावेळेस ही डिपार्टमेंट मला दिला. आणि त्या 2.5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही कामं करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही चुकाही झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी डीपीआर मध्ये काही प्रॉब्लेम झाले, काही एस्टिमेट करण्यामध्ये प्रॉब्लेम झाले, काही ठिकाणी काही लोकांनी जास्त कामं घेतल्यामुळे काही कामं आमची अजूनही संथगतीने सुरू आहेत. पण काही ठिकाणी आमची कामं बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की हे डिपार्टमेंट पुन्हा आल्यामुळे फायदा हाच होणार आहे की नवीन माणूस आला असता त्याला पुन्हा ते खातं समजायला 2-4-6 महिने गेले असते. पण आता बसल्या बसल्याच आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे ते काम फास्ट होणार आहे. कदाचित दोघांच्या नजरेमध्ये हेच असेल की इतर लोकांना हे खातं देण्यापेक्षा जुन्या माणसाला जर दिलं तर जे व्हिजन आहे, जे मिशन आहे, जल जीवन मिशन, हर घर जल हर घर नल, ते पूर्ण करण्याकरता फायदा होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून त्यांनी पुन्हा ह्या डिपार्टमेंटची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. बरं, जलजीवन आणि जल मिशन जे आहे तुमचं, त्याबद्दल मला बोलायचंच आहे. मात्र तत्पूर्वी एक महत्वाचा प्रश्न, की हा विभाग तुमच्याकडे आला त्यानंतर उजनी धरणामधून पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे सोलापूर असेल, पंढरपूर असेल, तिथल्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी किती महत्वपूर्ण असणार आहे हा निर्णय? बघा, जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा आपण बघतो की पाणी सोडण्यावरून एकमेकांमध्ये ईर्ष्या असते किंवा वाद असतात. पण हे जर पाणी सोडलं तर निश्चितपणाने पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा सिंचनाचा असेल फार मोठा फायदा होणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही डिपार्टमेंटनी हे काम करत असताना उद्भवाचा फार विचार केला. म्हणजे उद्भव अर्धा किलोमीटर असला त्याच्यापेक्षा जर तू 1.5 किलोमीटर असेल तरी चालेल, पण कायमस्वरूपी जिथे स्रोत आहे तिथेच तुम्ही निवड करा अशा सूचनाच आम्ही डिपार्टमेंटला दिल्या होत्या. बरं, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आमचे स्रोत दिल्यावर सुद्धा जीएसडीएने दाखला दिल्यावर पण आमच्या त्या ठिकाणी पाणी लागलं नाही. त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी करावं लागलं. पण हे पाणी सोडण्याचा जो विषय आपण सांगितला आहे, हे जर सोडलं तर शेतकऱ्यांचा आणि पाणी पिण्याचा प्रश्न सुटणार आहे.
बरं, पाण्यासंदर्भातलं जे नियोजन याबद्दल आपण फक्त बोलतो, मात्र ज्यावेळेला स्वतः तुम्ही सांगणार आहात महाराष्ट्रातल्या जनतेला, या पाण्याचं नियोजन नेमकं कशा स्वरूपाचं असायला हवं? कारण काय आहे की आपण महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण देशभरामध्ये जे पर्जन्यमान होतं त्यावरती पाण्याचं नियोजन होताना दिसतं. मात्र पुढे जसजशी लोकसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल पाण्याचं नियोजनही महत्वाचं ठरेल. तर कशा प्रकारे या नियोजनामध्ये जनता तुमच्याबरोबर सहभागी होऊ शकते? बघा, शिवसेना प्रमुख 1992 साली एका भाषणात बोलले होते की हा. पुढचं युद्ध हे कशावरून होईल, तर पुढचं युद्ध हे पाण्यावरून होईल. आणि पाणी तुम्ही दुधाच्या भावाने घ्याल, हम्म. हे त्यांचे वाक्य अजूनही आठवत आहे. आजही 20 रुपये लिटरने हो. लोक पाणी पित आहेत. त्यामुळे पाणी हे जोपर्यंत आपण काळाची गरज समजून वापर करणार नाही, ज्याप्रमाणे आपण पेट्रोलचा वापर करतो, पेट्रोल गाडीमध्ये किती ॲव्हरेज देते याचं लक्ष ठेवून आपण प्रवास करतो, तसा पाण्याचाही प्रवास पुढच्या काळामध्ये महत्वाचा राहणार. हो. आणि आपण बघतो की हम्म. गाव पातळीवरच्या राजकारणामुळे पाण्याच्या पाहिजे त्या प्रमाणामध्ये चुकीचा वापर बऱ्याच ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी काटकसरीने वापरणारेही सरपंच आहेत, पण गरज नसताना दररोज पाणी देणे. माझं तर एकच म्हणणं आहे की दररोज पाणी देण्यात काय अर्थ आहे? एक दिवसाच्या आड जर पाणी दिलं तर काय फरक आहे? एक दिवसात जर आड पाणी देत असाल तर त्या गावाने 2 दिवसाच्या आड पाणी दिलं पाहिजे. एक वेळेस ही लोकांना जर सवय लागली पाणी काटकसरीने वापरायची, तर हेच पाणी उद्या तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना कामात येणार आहे. कारण की पाणी ही काळाची गरज आहे, आज आहे, उद्या आहे आणि परवा सुद्धा आहे. बरोबर आहे. पण याच्या अगदी अपोजिट चित्र आपल्याला मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळतं की ज्या मोठमोठ्या इमारतींमध्ये लोक राहतात, 24 तास पाण्याची सुविधा त्यांना उपलब्ध असते. तर त्याच्या एक्झॅक्ट उलट परिणाम हे आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळतं की दर 2 दिवसाआड पाणी. मग याचा समन्वय करणं किंवा याच्यामध्ये एक सुसूत्रता आणण्यासाठी काही काम करण्याची आवश्यकता आहे. हे बघा, ग्रामीण आणि शहराचा फरक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले स्वतःचे बंधारे बांधले. हो. आता मुंबईकडे आपण जर लक्ष द्याल तर मुंबईने स्वतः आपल्या पाण्याचा उद्भव तयार केला, स्वतः बंधारे बांधले आणि मुंबई तिथून पाणी घेते. गाव खेड्याचा माणूस हा विहिरीवर जाईल, जास्तीत जास्त नाल्यावर जाईल किंवा नदीवर जाईल. पण कॉर्पोरेशनमध्ये जर तुम्ही दररोज पाणी दिलं नाही तर मग जे लोकसंख्याचं आपण जे म्हणाल की नागरीकरण जे वाढत आहे, मूळ लोक ज्या शहरामध्ये जातात ते ह्याच कारणास्तव जातात की तिथे 24 तास लाईट मिळेल, पाणी आपल्याला मुबलक राहील. आणि खेड्यातला आणि हा जर समतोल आखायचा असेल तर मला तरी असं वाटतं की गाव खेड्यामध्ये काही ठिकाणी गावाचा स्रोत आहे, हो, काही ठिकाणी अर्ध्या किलोमीटरवर आहे, काही ठिकाणी 10 किलोमीटरवर आहे. हो. पण महापालिका किंवा नगरपालिकेची आपण इतर ठिकाणी पाहिलं तर बंधारे आहेत किंवा नदीपात्रावर आहे किंवा समुद्राच्या एरियामध्ये जे बाजूचे एरिया आहेत त्या एरियामध्ये त्यांचे स्रोत दिसतात. त्यामुळे समतोल आखणं मला तरी असं वाटतं इतकं सोपं नाहीये. बरं, सुदैवानं पुन्हा एकदा तेच खातं तुमच्याकडे आलेलं आहे. गेल्या काळामध्ये काही योजना असतील ज्या काही कारणांमुळे थांबलेल्या असतील किंवा त्या पुढे नेणं आवश्यक आहे. किती समाधान वाटतं की पुन्हा एकदा तेच खातं मिळाल्यामुळे प्रलंबित योजना मार्गी लावण्याचा तुमचा मानस कसा आहे पुढच्या 5 वर्षाचा? समाधान पाहिजे तेवढा मला नाहीये. कारण असं आहे की ज्यावेळेस योजना आल्या त्यावेळेस देशभरामध्ये हे मिशन सुरू झालं आणि देशभरामध्ये हे मिशन सुरू झाल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये कामं सुरू झाल्यामुळे ESR म्हणजे टंकी बांधण्याचे जे कारागिरी आहेत ते स्पेसिफिक आहे. अच्छा. ते वेगळ्या स्थितीचे आहे. बिल्डिंग बांधणारा वेगळा आहे किंवा गोडाऊन्स बांधणारा वेगळा आहे, पण टंकी बांधणारे एक वेगळ्या पद्धतीचे कारागीर आहे. अच्छा. देशभरामध्ये हे कारागीर त्यांच्या राज्यामध्ये कामं मिळाल्यामुळे जे त्याच्या कामामध्ये अडकून पडले, नाहीतर आपल्याकडे युपीचे, बिहारचे, एमपीचे कारागीर येऊ शकत होते. पण त्यांच्याही राज्यामध्ये ही योजना सुरू झाल्यामुळे सगळीकडे त्या कारागिरांचा तुटवडा झाला. विहीर खोदणारे सुद्धा काही टिपिकल लोक आहेत. बरं. आता जेसीपीने किंवा पोकलॅनने तुम्ही 10-20 फूट खोदू शकतात, पण खाली खोदणाऱ्या जे गँग आहे त्या टेक्निकलच लोक काही गावामध्ये आहेत. पूर्ण गावामध्ये तुम्हाला 100 लोक शेती नांगरणारे भेटतील, पण 100 लोक तुम्हाला विहीर खोदणारे भेटणार नाही. अच्छा. त्यामुळे देशभरामध्ये हे काम सुरू झाल्यामुळे त्याच्यामुळे आमचं काम जरा थोडा स्लो झालं आणि त्यातल्या त्यात छोट्या ज्या योजना आहेत त्या योजना काही कॉन्ट्रॅक्टर फार कमी आहेत. कॉन्ट्रॅक्टर कमी असल्यामुळे त्यांना बऱ्याच योजना एका कॉन्ट्रॅक्टरला 30-40 योजना केल्या. काही कॉन्ट्रॅक्टरांनी त्या पूर्ण केल्या, पण काहींनी अजून त्या पूर्ण केल्या नाही. काही 30%, काही 40%, म्हणजे पाईपलाईन मध्ये काही योजना आहे. काही कॉन्ट्रॅक्टर ते चांगले आहेत, त्यांनी कामं केली. त्यात मी सुभेंना दोष देणार नाही, पण सुशिक्षित बेरोजगारांना 33% कामं दिली गेली. ऑलरेडी तो पहिलेच नोकरीला नाही, घरात त्याला नाकारलेलं असते बऱ्यापैकी. आई वडील म्हणतात तू काय काम करशील, त्याच्या नावावर 10 कामं गेली. कोर्टाने आदेश केले की तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांना कामं द्या.
ते काही कामं थांबलेले महाराष्ट्रामध्ये दिसतात. पण आता आम्ही एक मिशन म्हणून ह्या 6 महिन्यामध्ये आपल्याला खात्री देतो की बऱ्याच योजना आम्ही पूर्णत्वास आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आम्ही आता 3C कारवाया करायला लावल्या, ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला लावल्या, दंडात्मक कारवाई करायला लावल्या. माझ्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर आतापर्यंत 3 करोड रुपये दंड मी वसूल करायला लावलेला आहे. हो. पण दंड वसूल करणे म्हणजे लोकांच्या समस्या सोडणे असं होऊ शकत नाही. त्याच्यावर काम करणे ही आता काळाची गरज आणि देवाची कृपा आहे. 2.5 वर्ष कोरोनामध्ये आम्ही कामं करू शकलो नव्हतो. 2.5 वर्षामध्ये पाण्याची कामं केली आहे. पण त्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा निश्चितपणाने हे पूर्ण काम आमचं होऊन जाईल असं मला या ठिकाणी वाटतं. बरोबर आहे. ग्रामीण भागाचं आपण सातत्यानं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतं. उत्तर महाराष्ट्राचा जर आपण हा संपूर्ण पट्टा बघितला, कृषी मंत्रीपद इकडेच मिळालंय, वस्त्रोद्योग मंत्री देखील इकडचेच आहेत, पाणी पुरवठा देखील आपल्याच भागातून आहे. महत्वाची खाती उत्तर महाराष्ट्राला मिळालेली आहेत. मग ग्रामीण भागाशी निगडीत मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की आपला जो हा संपूर्ण पट्टा आहे यामध्ये शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. शेतीसाठी लागणारं पाणी आणि त्याचं नियोजन हे किती महत्वाचं आहे आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आत्ताच्या आपल्या मंत्र्यांकडून म्हणजे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? योगायोग आहे अन्न, वस्त्र आणि निवारा जी काळाची गरज आपण म्हणतो ती तिघी खाते आपल्याकडे आली. हो. म्हणजे कृषी मंत्री कोकाटे साहेब हे आपल्याकडे झाले आहेत. पाणी द्यायचं असेल तर आपले गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री आहे. पाणी पाजायचं असेल थोडंफार तर मी आहे, तुम्ही आहात. आणि कपडे द्यायचे असतील तर संजीव भाऊसाहेब आहे. त्यामुळे योगायोगाने 4ही जे मंत्री आहे ते 4 मंत्री उत्तर महाराष्ट्राचे असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. हो. आणि काळाची गरज हीच आहे की शेतीला पाणी देणे, शेतीला लाईट देणे आणि शेतीला रस्ते देणे. हो. या 3 गरजा जर पूर्ण झाल्या तर शेतकरी आपल्याकडे काहीच मागायला तयार नाही. मला तरी असं वाटतं की योगायोगाने नारपार आताच देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये हातात घेतलं गेलेलं आहे. नारपार जर आपलं झालं तर इकडे जवळपास पूर्ण विहिरी नद्या रिचार्ज होणार आहे आणि नद्या रिचार्ज झाल्या तर विहिरींना ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे फायदा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी निम्नतापी प्रकल्प हा जो आमचा जिल्ह्याचा वरदान आहे तो जर झाला तर तो आमच्या जिल्ह्यापुरता होता असेल, पण नारपार तर पूर्ण उत्तर महाराष्ट्राकरता फायद्याचा आहे. आणि त्यातल्या त्यात D+ नावाचं जे MIDCने केलंय की धुळ्याला वेगळा न्याय, अमरावतीला वेगळा न्याय. अमरावतीला लाईट बिलामध्ये जर कारखाना टाकायचा असेल तर कमी पैसे लागतात लाईट बिलात. इकडे धुळ्याला टाकायचं असेल, दोंडाच्याला टाकायला कमी पैसे लागतात, आमच्याकडे जास्त लागतात. तर त्याच्यातून जर जळगाव जिल्हा वगळला तर योगायोगाने वस्त्रोद्योग मंत्री आपले झालेले आहेत. टेक्सटाईल पार्क हे जसं अमरावतीत होतं तसं कापूस पिकवणारा हा आमचा जिल्हा आहे. बरोबर. तो जर इकडे येऊ शकला, आता मी ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यामध्ये जवळपास 20 जिनिंग प्रेसिंग आहे. पण त्याला पूरक अजून जर व्यवसाय आले तर सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सुटू शकेल. नारपार झालं तर पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी ह्या योजना करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमच्यासारखे करणारे आणि कृषी मंत्री जे आहे आदरणीय कोकाटे साहेब ते असले तर शेतकऱ्यांकरता ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता आपण बघतो की सोलर पंप शेतकऱ्यांनी पैसे भरावे काही प्रमाणामध्ये आणि त्यांनी दिवसा लाईट करण्याकरता 7.5 HP पर्यंत असो 10 HP पर्यंत असो त्यांनी कनेक्शन घ्यावं. त्याच्यामुळे आता जे शेतकऱ्यांची कायमची ओरड आहे की लाईट मिळत नाही, कमी दाबाची लाईट मिळते, तर ते जर घेतलं शेतकऱ्यांनी त्याला दिवसा लाईट मिळेल, त्याला लाईट बिल येणार नाही. त्याला तो जो सगळ्यात महत्वाचा त्रास होतो की तार तुटला आहे, DO गेला आहे, हे प्रश्न त्याचे सुटणार आहे. मला तरी असं वाटतं की या येणाऱ्या काळामध्ये एवढ्या गोष्टी जर आम्ही करू शकलो तर निश्चितपणाने शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. बरं, जसं उत्तर महाराष्ट्राबद्दल तुम्ही सांगितलं, तुमचा गाढा अभ्यास आहे संपूर्ण महाराष्ट्रासंदर्भातला. ग्रीड मराठवाडा जो आहे त्याच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे असतील, स्वतः देवेंद्रजी फडणवीस असतील, यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलणार आहात? हे आता आमच्या मागच्या काळामध्ये सुद्धा आर्थिक बजेट असताना आदरणीय अजित पवारजी अर्थमंत्री असताना सुद्धा आम्ही ग्रीड करता बजेटमध्ये पैसे ठेवलेले आहे आणि त्याचा सर्वे पण झालेला आहे. पण शेवटी काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये तिथे संभ्रम आहे की जर वेळेस पाणी जास्त पडलं नाही तर मग आमच्या सिंचनाचं काय होईल. त्यामुळे आता कोकणाचं येणारं पाणी हे मराठवाड्यामध्ये कसं आणता येईल असा प्रयत्न आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काळात केला आणि ते पाटबंधारी मंत्री असताना त्याचंही आता काम पूर्णत्वास सुरू करण्याचा जवळपास बजेटमध्ये ते आलेलं आहे. म्हणजे नारपार आणि ते पाणी उत्तर वाहिनी पश्चिम वाहिनी, तर या माध्यमातून ते जर झालं तर मराठवाडा ग्रीड हा आदरणीय भागवत कराड जे अर्थ राज्यमंत्री होते संभाजीनगरचे त्यांनी प्रयत्न केलेला आहे
तिकडचे लोणीकर असतील किंवा इतर आमदार असतील किंवा आमचे संदीपान भुमरे असतील, या सगळ्यांनी त्या काळामध्ये, मंत्री काळामध्ये मराठवाड्याला पाणी मिळावं याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केलेले. पण ते करत असताना धरणांचा सुद्धा समतोल राहावा, धरणामध्ये पाणी राहावं, ही जी भूमिका अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. मला तरी असं वाटतं की हा ड्रीम प्रोजेक्ट जवळपास 30,000 कोटी रुपयाचा आहे. आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब आणि सध्याच्या अर्थमंत्री अजित पवार साहेब यांचं त्याच्यावर लक्ष आहे. आणि जपानच्या कंपनीने येऊन त्याचा सर्व्हे सुद्धा केलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की तो जर झाला तर मराठवाड्याच्या महिलांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे तो कायमस्वरूपी उतरू शकतो. बरोबर आहे. ज्यावेळेला या निवडणुका घडत होत्या, निवडणूक काळामध्ये यावेळेला आलेल्या निकालांमध्ये एक गोष्ट समोर आली आपल्या बाबतीतली, की मुस्लिम बहुल जो भाग आहे इकडचा किंवा मुस्लिम मतदार जो आहे त्यांनी देखील मतदान करण्यामध्ये अग्रक्रम त्यांचा असल्याचं, त्यांची टक्केवारी जास्त असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. यामागची आता मुख्य कारण काय वाटायला लागली? हे बघा, मुस्लिमांना बदल होतोय. लोकसभेच्या वेळेस आपण पाहिलं असेल तर पहिले निगेटिव्ह फैललं गेलेलं पहिल्या वेळेस, की दलितांना सांगितलं गेलं की संविधान बदलवून टाकणार आहे. त्या भीतीपोटी म्हणा किंवा त्याच्यापोटी ते मतदाराला मोठ्या संख्येनं निघाले. मुस्लिम लोकांना सांगितलं की अभी कभी मोदी जी का सरकार आता है तो आपको पाकिस्तान में भेज देंगे. त्या धाकानी त्यांनी त्यावेळेसही एक प्रकारे फतवा काढून मतदान केलं. विधानसभेच्या वेळेस तशी स्थिती जरी राहिली नाही तरी बऱ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाने तिकडच्या बाजूला मतं दिली. पण जिथे तुमची व्यक्तिगत रिलेशन आहे तिथे थोडीफार मतं तुम्हाला यावेळेस मिळाली. आणि मला तरी असं वाटतं की मुस्लिमांनी पण हा विचार केला पाहिजे की लाडकी बहीण आली तर ती फक्त हिंदूंच्या घरात नाही आली, दलितांच्या घरात नाही आली, ती मुसलमानांच्या घरातही आली. मोदीजी 74 कोटी लोकांना धान्य पाठवता फुकटात, ते मुसलमानाच्याही घरात येते. ते काही असे काही जात धर्म पाहून येत नाही. तुम्ही त्यांचं धान्य घेणार, त्याची 1500 रुपये घेणार आणि हे लोक नालायक आहे, यांना आपण मत देऊ नये, हे जे चुकीच्या माहिती या खालच्या मुस्लिम लोकांना सांगतात. सगळ्या मुस्लिमांना ह्या गोष्टी माहित नाही, पण ते वरतून कोणतरी येतो, फतवा काढतो आणि तो त्या लोकांमध्ये गैरसमज फैलवतो. मला तरी असं वाटतं गाव रिलेशन, आता आम्ही ज्या गावात राहतो तिथे 5,000 मुस्लिम मत आहेत. लग्नामध्ये जाणार, शेंडीत जाणार, मौतीत जाणार, जनाच्या वेळेस जाणार नाही, मतदानाच्याच वेळेस काय होणार, या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे किंवा आम्ही पण केला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की योजना देताना सरकार कोणत्याच धर्माला देत नाही. एसटी मध्ये जाते, हिंदू बाई मुस्लिम बाई जाते, तिला अर्ध तिकीट नाही का आहे? लाडक्या बहिणीचे पैसे तिला नाही का? दवाखान्याच्या सवलती नाही का? 1.5 लाख रुपये जर तुम्हाला हिंदू बाईला दवाखान्यामध्ये खर्च येत असेल तर 1.5 लाख रुपये गव्हर्नमेंट देते, मुस्लिम बाईला देत नाही का? असा काही भेदभाव सरकारने केलेला नाहीये. या जातीला वेगळं, या धर्माला वेगळं, या पंथाला वेगळं. तर मला तरी असं वाटतं की मुस्लिमांच्या तरुणांनी सुद्धा या गोष्टीच्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे की देश कुठे चाललाय, जग कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललोय. बहुबोल मुस्लिमांनी काही ठिकाणी आम्हाला मतं दिली, हे मान्य आहे, काही ठिकाणी दिली, काही ठिकाणी दिली नाही. पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार त्यांच्यामध्ये जो चुकीचा होतो तो पुढच्या काळामध्ये निघाला पाहिजे असं मला वाटतं. बरं, गुलाबराव पाटील यांच्या स्वभावाचे 2 प्रकार मला पाहायला मिळतात की ते अतिशय संवेदनशीलपणात तितकेच ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं. सहजासहजी अजितदादांवर बोलणं प्रत्येक व्यक्तिमत्व टाळताना दिसतं. मात्र ज्यावेळेला सत्ता समीकरणं सुरू होती, अजितदादा आमच्या सोबत नसते तर 100 जागा आम्हाला मिळाल्या असत्या, हे धाडसीपणानं सांगणारे गुलाबराव पाटीलही आम्ही पाहिलेले. काय वाटतं, सत्तेतला वाटेकरी वाढल्यानंही कुठेतरी नुकसान झालं? हे माझा बोलण्याचा हेतू हाच होता की ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्यावेळेस आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की आता पुढं काही खरं नाही. 31 सीट आल्यानंतर मुंगिरे लाल की हसीन सपने ज्याला म्हणतात त्या पद्धतीने यांचे मुख्यमंत्री ठरून गेले होते, यांचे मंत्री पण ठरून गेले होते, त्यांचा उपमुख्यमंत्री पण ठरून गेला होता. पण आमचे एकनाथ शिंदे साहेब आपण पाहिलं असेल किंवा देवेंद्रजी असतील, यांनी जे गरगर गरगर फिरले किंवा अजित पवार पण फिरले. पण माझा सांगण्याचा हेतू हा होता की ज्यावेळेस अजित पवारांची एंट्री आमच्याकडे झाली त्यावेळेस अजितदादा आमच्याकडे येतील हे आम्हाला माहित नव्हतं. ते अचानक आमच्याकडे आले. तर माझा म्हणण्याचा हेतू हाच होता की जर ते आले नसते तर त्यांना ज्या 60 जागा मिळाल्या त्या 60 जागा आम्हाला मिळाल्या असत्या. 140 आम्ही लढलो असतो, आम्ही 100 राहिलो असतो. मी असं किंवा राष्ट्रवादी याच्यावर टीका, त्याच्यावर मला मिटकरींनी माझ्यावर टीका केली. पण मिटकरींना हे कळलं नाही की माझा म्हणण्याचा अर्थ काय होता. जिथं एक भाकरी होती तिथे अर्ध मिळणार होतं, तिथे तिसरा आला. त्याच्यामुळे आमचा वाटा तो होऊन गेला. तो वाटा आमचा होता. पण आता आले तर आम्ही स्वागत केलेलंच आहे त्यांचं. ते उपमुख्यमंत्री झाले त्यांचं आम्ही ऐकलेलंच आहे. आणि मला तरी असं वाटतं की जे आहे ते मांडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय आपण चुकीचं मांडलेलं नाही आणि ते मांडायला काय अडचण पण नाही. बरोबर. पण मग गुलाबरावजी, ज्यावेळेला बंडाचा किंवा उठावाचा निर्णय घेण्याची वेळ आली होती
त्यावेळेला मात्र ज्या राष्ट्रवादी बरोबर आपल्याला राहायचं नाही तीच राष्ट्रवादी ज्यावेळेला सत्तेमध्ये महायुती सरकारमध्ये आपल्या सोबत असते, मतभेद होणार नाही का? कुठेतरी शिवसेना देखील डावलली जात होती का? महायुती सरकार स्थापनेच्या वेळेला नेमकं काय सुरू होतं आपल्या गोटात? जसा आम्ही उठाव केला तसा अजित पवारांनी उठाव केला. हम्म. म्हणजे त्या राष्ट्रवादी त्यांनी पण त्यांच्याकडे नेली. आणि आज आपण बघतोय की तिघ पक्ष एकत्रित आल्यामुळे जरी असं वाटत असलं की वेगळे वेगळे आहे, पण 3 जण असल्यामुळे थोडे भानगडी, थोडंसं आपसात काही हे चालूच राहणार. हे थांबणारा विषय नाही आहे. पण तिघ म्हणून सरकार बरोबर चालवणार, आणि नाही चालवलं तर लोक आम्हाला दोष देणार. 237च्या आसपास मॅन्डेट दिलेलं आहे. मला तरी असं वाटतं की एवढे सीट येणं, काँग्रेसच्या काळात देश स्वतंत्र झाल्यापासून 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा एवढे कोणाचे आमदार निवडून आलेले नाही. आणि ही लाडक्या बहिणींनी दिलेला अंडर करंट आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांची केलेली कामं आहे, आणि सुशिक्षित बेरोजगारांनी केलेली कामं आहे, आणि कॉमन मॅन म्हणून जी प्रतिमा मुख्यमंत्र्यांनी तयार केली त्याचाही फलश्रुती आहे. एकनाथराव शिंदे म्हणजे हा आपल्यातला माणूस. कपडे तेच, बूट तेच, टिक्का तोच, चष्मा तोच, वागणं तेच. मग मुख्यमंत्री असू दे किंवा नसू दे, फिरणं तेच. कोणीही रस्त्यात भेटला आणि अचानक पोलीस प्रोटेक्शन आहे आणि तो जवळ यायला लागला तर थांबवून त्याच्याशी बोलणे. मला तरी असं वाटतं की मी पण बऱ्याच दिवसापासून राजकारणामध्ये आहे, आणि एक कॉमन मॅन म्हणून जी प्रतिमा त्यांनी तयार केली त्याचाही फायदा, त्यांच्या चेहऱ्याचाही फायदा आम्हाला झाला. देवेंद्रजी हे ऑलरेडी हुशारच आहे, त्यांचंही काम चांगलंच आहे, त्यांच्या नियोजनाचा फायदा झाला. आणि अजित पवार हे बारामतीकर आहे, त्यामुळे बाकी गोष्टी सांगण्याची गरज नाही, ते शेवटी पवार आहेत. बरं, पण हेच स्वभाव वैशिष्ट्य तुमच्यामध्ये देखील पाहायला मिळतं. तुम्ही कॉमन माणसाला आपल्या घरापर्यंत येऊ देता, त्यांच्याशी बोलता. बरं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला अपरिमित अशा प्रकारचा आदर आहे. मात्र ज्यावेळेला त्यांच्याच मुलाला सोडून जाण्याची वेळ आली त्यावेळेला गुलाबरावांच्या मनात काय होतं? त्रास होता, त्रागा होता, काय नेमकं घडत होतं? मुलांनी विचार सोडले. मुलांनी, शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली, मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी असलेली शिवसेना, ते मूळ सोडून दिलं. त्याचा राग आमच्या डोक्यात होता, पण त्यांना सोडतानाही दुःख होतं की आपण ज्या घरामध्ये 35 वर्ष राहिलो त्या घरातून आपण आज बाहेर जातोय. एखादं घर आपण भाड्याने घेतलं आणि भाडेकरू म्हणून जेव्हा जातो तेव्हा सुद्धा आपल्याला दुःख होतं. आठवणी सोडून जातो. इथं मातोश्री आमचं कुटुंबाचं सगळ्यात प्रमुख घर होतं, आमचा देवारा होता. त्या देवाऱ्यातल्या देवाला सोडून जाताना ज्याप्रमाणे माणसाला दुःख होतं त्याच प्रमाणचं दुःख आम्हाला होत होतं. पण शेवटी आजूबाजूला आलेले जे भटजी होते त्यांनी पूर्ण देवारा पाठवला, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला तिथून निघून जावं लागलं. पण शेवटी बाळासाहेबांच्या बद्दल जे आहे आज आम्ही जे बसलोय ते फक्त बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहे. आणि बाळासाहेब हे व्यक्ती होणे नाही, देवरूपी व्यक्ती होती, आणि त्यांच्यामुळे आमच्यासारखे सर्वसाधारण लोक आज एवढ्या मोठ्या पदावर बसू शकले. अजूनही उद्धव साहेबांना माझी सल्ला आहे की संजय राऊतांना बाजूला करा. त्यांनी शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली, काँग्रेस संपवली, तुम्हालाही संपवणार. हे जे आजूबाजूची चौकटी आहे या चौकटीने त्यांना घेरला, आणि घेरल्याने सगळी संघटना संपली. आज एकनाथ शिंदे आणि उद्धव साहेब जर एकत्र राहिले असते तर त्यांचे 20, आमचे 57, 80, 90, 100 आमदार राहिले असते. शिवसेना भाजपचा पक्का विचार राहिला असता, मोदीजींना वरती पाठबळ मिळालं असतं. मिळालं काय आपल्याला? शेवटी ज्या बाळासाहेबांनी प्रमोद महाजनांबरोबर युती केली, ज्या बाळासाहेबांनी मोदीजींना स्वीकारलं, ज्या बाळासाहेबांनी सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही त्याच विचाराला लाथाडलेला आहे. मला तरी असं वाटतं की एक काळ असा होता की उद्धव साहेबांना, राज साहेबांना आम्ही कार्यकर्ते म्हणायचो की या, परत या. आमचं म्हणणं हेच आहे उद्धव ठाकरेंना की तुम्ही या लोकांना सोडा आणि हिंदुत्वाकडे परत जा. बरोबर आहे, हिंदुत्वाला धरूनच हा निर्णय घेण्यात आलेला होता. बटेंगे तो कटेंगे हा नारा आपण सगळ्यांनी ऐकला, मात्र त्याचाच परिणाम कुठेतरी झाला का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला सल्ला जो आहे किंवा ज्या सूचना आहेत त्याचं पालन होणार का? मगाशी जो तुम्ही संजय राऊतांचा उल्लेख केला, अनेक वेळेला संजय राऊतांबद्दल बोलताना माल अशा प्रकारचा काहीतरी उल्लेख आम्हाला ऐकायला मिळतो. ही भानगड काय नेमकी? मालचा अर्थ असा आहे की जो आपल्या लेवलचा आहे. मी काही शरद पवारांना टीका करत नाही, काही शरद पवार माझ्या एवढे काही छोटे नेते नाही, ते आपल्या राज्याचे आणि देशाचे मोठे नेते, त्यामुळे शरद पवारवर टीका करण्याची आपली लायकी नाही. बरं.
आपण उद्धव साहेबांवर बी पाहिजे त्या प्रमाणामध्ये बोलत नाही, पण संजय राऊत आपल्या लेवलचा माणूस, आपला माल आहे. म्हणजे जे आपल्या लेवलचे आहे त्यांच्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला तरी असं वाटतं की त्यांनीच वाट लावली. म्हणजे ज्यावेळेस आम्ही 25 आमदार समजावला गेलो तेव्हा आदरणीय शिंदे साहेब वापीपर्यंत होते. आम्ही सांगितलं की आपण त्यांना पुन्हा वापस बोलू शकतो. शिवसेना भाजपचं पुन्हा आपली जी गाडी आहे डबल इंजिन सुरू होऊ शकते. तेव्हा ह्या संजय राऊतने सगळा घोळ घातला. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही असे आहे, तुम्ही तसे आहे, तुम्ही ईडीला घाबरता, तुम्ही शिडीला घाबरता. आम्हाला काय ईडीला घाबरता, आम्ही खेड्यात होते, खेड्यात आहे, खेड्यात राहणार आहे. तुम्हाला महलवाल्यांना, मुंबईवाल्यांना ईडीची धाक आहे, आम्हाला काय धाक आहे. त्यांच्यामुळे या संघटनेची वाट लागली. त्यामुळे तो माणूस समोर दिसला तरी आग होती. बरोबर. कारण की आम्ही सायकलींवर, गाड्यांवर, रिक्षांवर, पायी मोर्चे काढून, मार खाऊन, जेलमध्ये खाऊन, दगड लावून ही संघटना वाढवली. ती संघटना सोडताना आम्हाला काय दुःख झालं. संजय राऊतचं एखादं आंदोलन दाखवा मला. काय आंदोलन आहे याचं? किती शाखा ओपन केल्या, किती वेळेस तडीपार झाला, कोणत्या मर्डर केसमध्ये होता. हा, तो संत झाला ईडीच्या मध्ये, 1 वर्ष जाऊन आला. आरती केली पाहिजे त्याची, आणि वाट लावून दिली पुरी संघटनेची. त्यामुळे तो आपला माल आहे. नक्कीच. आज माल का म्हटलं जातं याचं उत्तर खरं तर आम्हाला मिळालंय. बटेंगे तो कटेंगे ज्या प्रकारचा नारा देण्यात आलेला होता तो निवडणुकांसाठी होता. मात्र शिवसेनेमध्ये बटेंगे तो कटेंगे हा जो विचार नंतर आला, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही शिवसेना आज एकत्र असत्या तर डबल इंजिन सरकार असतं. आज ट्रिपल इंजिन सरकारला लोकांना सामोरं जावं लागतंय. पुन्हा जर येत्या काळामध्ये जर असे वाटले गेले नसते, हिस्से पडले नसते, तर मात्र सत्ताधाऱ्यांमध्ये डबल इंजिनचं सरकार आलं असतं का? आणि येत्या काळात जर तशी काही शक्यता असेल तर कुणाला बाजूला करूनच शिवसेना एकत्र येऊ शकते? नाही, ती शक्यता आहे किंवा नाही आहे, आता हे सगळं शिंदे साहेबांवर आम्ही सोपवून दिलंय. बरं. जोपर्यंत आम्ही उद्धव साहेबांबरोबर होतो तोपर्यंत परमेश्वर म्हणून आम्ही त्यांची पूजा केली. बाळासाहेब तर आमचे कायमस्वरूपी देव आहे. आता आमचे परमेश्वर एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे ते वो बोलेंगे इधर राईट आहे तो राईट, इधर बोलेंगे लेफ्ट आहे तो लेफ्ट. आम्ही श्रद्धा तशीच मागच्या काळात उद्धव साहेबांवर ठेवली, पण त्यांना श्रद्धाळूच कळले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर जोडायचं का तोडायचं हे सगळे अधिकार शिंदे साहेबांचे. आणि मी आपल्याला बोललो की ही तुटातूट झाली नसती तर हे डबल इंजिनच दिसले असते आपल्याला. त्यामुळे ठीक आहे, गेल्या त्या गोष्टी आता विसरायच्या आहेत. आता आमचा नेता शिंदे साहेब आहे, त्यांच्या मागे चालायचं आहे. तरुण नेत्यांमध्ये आता मोठी फळी आहे. त्यांचा मुलगाही श्रीकांत शिंदे जोमात कामाला आहे. म्हणजे आम्हाला काहीतरी दिसतंय की पुढं ही संघटना जी बाळासाहेबांच्या विचाराची होती ती टिकवली शिंदे साहेबांनी, ती वाचवली, ती कायम अविरत सुरू राहील. आम्ही असो किंवा नसो, आता ती संघटना थांबली नाही. बरोबर आहे. अजितदादांबरोबर गुलाबरावांचे संबंध कसे? माझं त्यांचं काही वैरच नाहीये. मूळ अजितदादा कामाकरता मला आवडणारा माणूस आहे. सकाळी 6 वाजता टेबलवर बसणारा माणूस आहे. ज्यांचं चांगलं आहे ते चांगलं बोलतो, फटकळ बोलणार आहे. पण कधी कधी जे चुकीचं त्यांच्याकडनं होतं तर आपण सांगण्याचा प्रयत्न करणारे लोक आहे की दादा हे असं आहे. आता तेवढे ते मोठे नेते आपण त्यांना हे सांगत ते, पण त्यांचा स्वभाव थोडा तसा आहे, तसा आमचा बी 10-20% आहे. पण शेवटी ज्याच्या त्याच्या स्वभावाचा हा विषय आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्याशी आपले संबंध चांगले आहे. बरोबर आहे. ज्यावेळेला महायुतीचं सरकार स्थापन झालं त्या काळामध्ये मुख्यमंत्री पदावरून अनेक गोष्टी होत असल्याचे किंवा घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या पुन्हा एकदा शिवसैनिकांना साहजिक आहे वाटणं की एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री पद मिळणं आवश्यक होतं. मात्र आता ते देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आलेलं आहे. मात्र पुढे असा काही फॉर्म्युला ठरलाय का जेणेकरून मुख्यमंत्री पदाचीही वाटे होतील, किंवा 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जे आम्ही ऐकतो किंवा लोकांमध्ये चर्चा असते ते कितपत सत्य? हे बघा, शिंदे साहेबांचा तो व्यक्तिगत विषय. आम्ही एकमुखी कार्यक्रम ठेवलाय. ज्याप्रमाणे बाळासाहेबांच्या काळामध्ये किंवा उद्धव साहेबांच्या काळात आदेश दिला आणि खाली चालायचं तसं चाललं. आता आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांनी जे सांगितलं ते एका मिनिटात सगळे लोक ऐकत असतात. आणि मला तरी असं वाटतं त्यांनी फॉर्म्युला ठरवला आहे, नाही ठरवला आहे, पण लोकांच्या मनात ही इच्छा होती की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. पण एकूण आमदारांची संख्या बीजेपीची जास्त आल्यामुळे सगळ्यांनी हे मान्यच केलं आणि शिंदे साहेबांनी मान्य केलं की ठीक आहे, त्यांची संख्या जास्त आली आहे, त्यांचा मुख्यमंत्री व्हावा. उलट शिंदे साहेबांना आम्ही उपमुख्यमंत्री होण्याकरता आमदारांनी गळ घातली म्हणून ते उपमुख्यमंत्री झाले. नाहीतर त्यांची मानसिकता ती नव्हती. ते कार्यकर्त्यांमधूनच कोणाला तरी उपमुख्यमंत्री करणार होते. पण आम्ही त्यांना विनंती केली की नाही, तुम्ही देवेंद्रजींचं तुमचं चांगलं आहे,
आणि ही गाडी चांगली चाललेली आहे. ही पुढे जर राज्याची चालवायची असेल तर तुम्हाला सत्तेत राहणं गरजेचं आहे. बरं. आणि त्यांनी सगळ्या आमदारांचा मान ठेवला. आणि मला तरी असं वाटतं की एकनाथ शिंदे हा माणूस हा पदावर असो किंवा नसो, हा पळणारा माणूस आहे, धावणारा माणूस आहे. त्यामुळे थांबणे नाही. बरं, महायुती सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता त्या क्षणाला बार्गेनिंग करण्यामध्ये किंवा बार्गेनिंग पॉवर कुठेतरी शिवसेनेची कमी पडली असं वाटतं का? आणि आता पालकमंत्री पद कुणाला देण्यात यावं त्या ठिकाणी ही कसर भरून निघेल का? पॉवर विगर काही कमी पडली नाही. काही शेवटी खासदारांची संख्या, संघटन या सगळ्या गोष्टींचा विचार करून सीट वाटप झाले. मी आपल्याला म्हटलं की तिसरा भिडू आल्यामुळे थोड्या एकामेकावर छोटा मोठा सीटांचा अन्याय झाला हे मान्य आहे. पण लोकांनी भरभरून दिलं. सर्व्हेवर सुद्धा चकित झाले, लीडवाले सुद्धा चकित झाले. आता मला वाटायचं की मी 30-40 हजार मतांनी येईल, मी 60,000 आलो. मलाही वाटत नव्हतं की मी 60,000 मतांनी येईल. त्यामुळे जे निकाल होते ते अंदाजच्या बाहेर गेले. मी सांगायचो, कुणी विचारत किती सीट येतील, मी 250 सांगायचो. ते तर कुठे गाडी गेली. त्यामुळे 132 सीट बीजेपीच्या आल्यामुळे साहजिक आहे. तर त्यांच्या सीट जास्त आल्यामुळे आम्ही कितीही म्हणलं तर शेवटी डोके मोजावे लागतात आणि डोकी त्यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री, आमचा उपमुख्यमंत्री. पण मला तरी असं वाटतं की हे जे आमचं तिघांचं आय लव्ह यू आहे ते असंच चालेल. बरोबर आहे. हे आय लव्ह यू आणखी वृद्धिंगत व्हावं यासाठी खरं तर शुभेच्छा. थोडं मला पर्सनल आयुष्याबद्दल तुमचे विचारायचं आहे की राजकारणामध्ये येण्यापूर्वी एक कलाकार म्हणूनही तुम्ही जे जीवन जगलेलं आहात, नाट्यक्षेत्र असेल, गायन असेल, या छंदाला आता वेळ मिळतो का? आणि जर गाणं गुणगुणत असाल तर कोणतं गाणं तुम्ही गुणगुणताना महाराष्ट्राला ऐकायला आवडेल? पूर्वीपासून तो छंद होता, पण आता या धकाधकीच्या काळामध्ये तो छंद जोपासण्याचा आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न करत असतो. पण वेळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नसते. पण नाटकामध्ये गाव पातळीवर काम करणे, गायनांमध्ये थोडं गाणे म्हणणे हा पहिलेपासून छंद होता आणि तो कायमस्वरूपी टिकवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की ह्या छंदामुळे सुद्धा काही वेळेस 4 लाईनीमध्येच माणसाचं आयुष्य आपल्याला समजून जात असतं. आणि मला तरी असं वाटतं की हा छंद प्रत्येकाला असला पाहिजे. प्रत्येकाचे वेगळे छंद आहेत, पण गायन असेल हा एक असा काही छंद आहे, किंवा गझल ऐकणे आहे हा एक वेगळा छंद आहे. त्याच्यामध्ये 4 वाक्यामध्ये माणसाला आयुष्याची भाषा कळून जाते. एखादी गझल ऐकायला मिळेल, गाणं ऐकायला मिळेल? आता काय, आता कृपया महाराष्ट्रातल्या जनतेला ऐकायचं की हेही गुलाबराव आम्ही पाहिलेत. ते संजय राऊतचं संगीत लागेल त्याला. चालेल. त्यांची जर लवकरात लवकर साथ मिळाली तर कदाचित एक चांगला अल्बमही महाराष्ट्राला. मला कल्पना आहे की त्यांचं वाजंत्रीच बरोबर नाहीये. 4 ओळी आमच्यासाठी. इतना टूटा हूं कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा. हर तरफ धूप है, जुगनू है, ना चराग है कोई, मैं तो बंजारा हूं, न जाने किधर जाऊंगा. वाह, क्या बात आहे. ठीक आहे. बरं, आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की राजकारणी कुटुंब असेल तर पुढची पिढी ही राजकारणात जाताना दिसते. मात्र जे नेपोटिझम म्हटलं जातं ते तुमच्या कुटुंबात पाहायला मिळत नाही. गावात आल्यानंतर तुमचं घर असेल, तुमचं कुटुंब असेल, सर्वसामान्यांचं जगणंच का आवडतं आणि कुटुंबातील जी पुढची पिढी आहे ती कुठल्या मार्गाने मार्गक्रमण करताना दिसणार आहे? कारण तुमच्या पावलावर पाऊल ठेवलं नसल्याचं दिसतं. नाही, आपली सुरुवातच या गावातून, या वाड्यातून, याच घरातून झाली आहे. त्यामुळे इथं राहणं, इथंच लोकांमध्ये राहणं हे मला पहिलेपासून पसंत आहे आणि आमच्या कुटुंबालाही पसंत आहे. मुलांमध्ये पण मोठा मुलगा जिल्हा परिषदला सदस्य होता, आता जिल्हा परिषद या ठिकाणी तिची मुदत संपली आहे. लहान मुलगा माझा मेकॅनिकल इंजिनियर आहे, तो छोटा मोठा धंदा करत असतो. पण बघा, गुण असले तर ते दाबता येत नाही. ज्याच्यामध्ये गुण असतील तर तो आपोआप पुढे जाईल. आणि मला तरी खात्री आहे की शेवटी जनतेचे जे काम करतो आणि जनतेचा विश्वास जो जिंकतो आणि जनतेशी जो इमानदारी ठेवतो, कार्यकर्त्याशी तो इमानदार ठेवतो, नेता इमानदारी ठेवतो, तो नेता कधीच हारत नाही. आणि ज्याच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यासारखा श्रीमंत नेता कोणताच नाही. पैसा किती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे कसा कार्यकर्ता आहे, ज्याच्याकडे चांगला कार्यकर्ता तो नेता श्रीमंत. आणि ती श्रीमंती मला देवाच्या कृपेने मिळालेली आहे. आणि मला तरी असं वाटतं की मुलगा हा राजकारणात आलेला आहे, पण तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर त्याचं राजकारण सुरू झालेलं नाही. तालुका स्तरावर आहे.
पुढे लोकांचे आशीर्वाद असतील आणि त्याच्यामध्ये गुण असतील, तो चांगले काम करत असेल, लोक आपोआप संधी देतील. बरोबर आहे. बरं, तुमच्या स्वप्नातले पालकमंत्री कोण असावे? कारण शेवटी पालकत्व घेण्यासाठी देखील एक मातृत्व असणं आवश्यक असतं. असा चेहरा येत्या काळात कोण वाटतं? हे बघा, 5 वर्ष तर मीच पालकमंत्री होतो आणि 5 वर्षामध्ये सगळ्या आमदारांशी आपले संबंध चांगले राहिले. हो. आता असं आहे की इथे बीजेपीचे 5 आमदार आहे, शिवसेनेचे 5 आहे, एक राष्ट्रवादीचे अनिल दादा आहे. त्यामुळे सीट पण समान आहे. पण आमच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन नाही भाजप शिवसेनेमध्ये. पालक मंत्रीपद मिळालं तरी काम करू, नाही मिळालं तर काम करायचंच आहे. पण पालकमंत्रीपद मिळण्यामध्ये आमच्यामध्ये कोणत्या चेहऱ्याला मिळावं नाही मिळावं अशी काही चढाओढ नाही. बरं, त्यामुळे जिसको मिलेगा त्याचा सत्कार करू. क्या बात आहे. बरं, मात्र जनतेनं कायम तुम्हाला जिंकवत राहत, तुमचा कायम सत्कार करावा या आमच्याकडूनही शुभेच्छा. तुमच्या पुढच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या हातून चांगलं कार्य घडो यासाठी लोकशाही मराठीचे आमचे सर्व प्रेक्षक, टीम या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. तर आजच्या क्रॉस फायरमध्ये बेधडकपणे उत्तर देणारे गुलाबराव पाटील आपण पाहिले. आजच्या क्रॉस फायरमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.